नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? प्राजक्ता मंगेश खर्जूद. ओके. आणि कुठून आले? खर्जूदमळा, नाशिक रोड. आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला? मला मणक्यांमध्ये गॅप पडलेला, मणके झिजलेले असं सांगितलेलं आणि चालायला पण प्रॉब्लेम होत होता. मला नस बंद झाली असं ओके. कधीपासून होता असं? मला आता असं 2 महिन्यापासून होतो हा त्रास. मला इथं आल्यानंतर बरंच वाटलं, असं ओके. छान वाटलं. आणि आधी डॉक्टरांना काय ट्रीटमेंट झालं होते? काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं मला. ओके. आणि मी तसं नाशिकच्या डॉक्टरांची पण ट्रीटमेंट घेतली आणि इथे पण नाशिक रोडमध्ये पण घेतली. ओके. काही फरक नाही? फरक काहीच नाही. किती दिवसापासून ट्रीटमेंट चालू होती? आता 1.5 महिन्यापासून चालू होती. काहीच फरक नाही. काहीच. आता झालं काय होतं की त्यांच्याकडे का फरक पडत नव्हता ना आपल्याकडे का फरक पडतो की मणक्याच्या गॅपवरती किंवा सायटिक आजारावरती गोळ्या औषध तयार झालेलंच नाही. तर तुमच्या मणक्यामध्ये वरची ती खाली सरकते, त्याच्यातली गादी असते ती फाटून बाहेर येते, घसली जाते. त्याच्याने काय होतं, ती नस मेन नस दबली जाते आणि तिथून रक्तपुरवठा पाहायला होतो. पण बाहेर डॉक्टर काय करतात, त्याचे पेनकिलर स्टोराईड देतात. ते फक्त जोपर्यंत तुम्ही पेनकिलर खाता तोपर्यंत बरं वाटतं, पावर संपेल बरं दुखणं चालू. पण हेच पेशंटला समजत नाही. 99% पेशंट असे गोळ्या खाऊन वर्ष त्यांचं चाललं आहे. पण मेन जो अलाइनमेंट असते, स्पायनल कॉर्डची अलाइनमेंट असते, गादी लेवलला आणण्याची जी पद्धत असते ती याच्यातच रिकवर होते. पण किती गोळ्या औषधं खाल्ले तर उपयोग नाही. पण ते थर्ड स्टेजच्या त्या लिमिटपेक्षा जास्त झालं तर त्याला ऑपरेशनच करावं लागतं. तरी आम्ही बऱ्यापैकी कवर करतो. पण पेशंट बऱ्याच जणांना समजत नाही नेमकं काय करायचं. म्हणून आम्ही या माध्यमातून पेशंटला सांगतो की जे पेशंटला ऑपरेशनची गरज होती तर या प्रोसेसने कवर झालं. जसं की तुमच्यासारखं. बरोबर. आता यालाच माझं सायटिका बरोबर. तसंच मणक्यामधल्या बऱ्याचशा ज्या नसा असतात त्या प्रत्येक पार्टला कनेक्ट असतात. तर तेच बाहेर MRI केल्याशिवाय समजत नाही. तसं आम्हाला डायरेक्टली नाडी परीक्षा, हाडाची नाडी परीक्षण असतं, त्याच्यातून लगेच समजतं 2 मिनिटं नेमकं काय झालं आहे, कधीपासून त्रास आहे, कधी कवर होईल का होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं नॅचरोपॅथी म्हणजे काय की 99 किंवा 95% नॅचरल ट्रीटमेंट, 5% मेडिसिन. त्याला नॅचरोपॅथी म्हणतात. पण बाकीच्या ठिकाणी काय केलं जातं, 95% मेडिसिन दिलं जातं, 5% नॅचरोपॅथी केली जाते सेटलमेंट. त्याच्याने पेशंट बरं होत नाही, टेम्पररी होतं. म्हणून बाहेर जे केलं जातं लोकांना असं वाटतं आम्ही जे करतो ते पण बाहेर करतो, तिकडं फरक पडला नाही म्हणजे इकडं पण फरक पडणार नाही, असं बरेच जणांना वाटतं. पण ते चुकीचं असतं. त्यांची जी टेक्निक असते ती तो बऱ्यापैकी काही समजत पण नाही नेमकं काय चाललं आहे. आणि आपल्याकडे जी प्रोसेस आहे ती एकदम टेक्निकली एकदम ॲक्युरेट प्रोसेस असते. त्याच्याने 100% रिझल्ट भेटतो. पण तुम्हाला काही नियम आहे, लिमिटपेक्षा जास्त वाकून वजन उचलणं, कमराला झटकं, बसायलाच काही करणं, आंबट वातर खाणं, ह्या गोष्टी टाळायच्या. हे काय लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही आमच्या नियमात राहिले तर. पण नियम तोडला की परत त्रास होणार, या गोष्टी लक्षात ठेवा. आमची जी प्रोसेस असते ही रेकॉर्डिंग केलेलं आमच्या चॅनलवर टाकतो, तिथून बघून घ्या. खाली इकडे कशा झोप माझ्याकडे तो तर अशा अशा पायकडे डोकं तिकडे पायकडे डोकं तिकडे केलं.
इथे पण दुखतं ना? आत नाही ना? नाही. पायाला खूप चिंता बसतोय. चिंता बसते. ज्यूस करा जरा.